रहा अपडेट सर्वात जलद। नमस्कार, मी सचिन शिंदे। महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। गेल्या 1 महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी वळणं आपण पाहिल्यात। याच वळणावरती जेव्हा उद्धव ठाकरे यांना सोडून महाराष्ट्रातील अनेक आमदार गेले, खासदार गेले, तेव्हा मावळातले शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याच्या एकविराच्या समोर आरत्या करून सांगत होते। तर उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन देखील भेट घेऊन सांगत होते की शेवटपर्यंत आम्ही एकनिष्ठ तुमच्या सोबतच राहू। परंतु त्यानंतर 2-3 दिवसांनी असं काय घडलं की मावळातील तालुका प्रमुखासह इतर शिवसैनिक शिंदे गटात गेले, खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या सोबत गेले। एकविरासमोर आरती करणारे शिवसैनिक नेमकं एकनाथ शिंदे गटासोबत का गेले, आपण थेट शिवसेना तालुका प्रमुखांनाच विचारणार आहोत। खांडबोर साहेब, काय जादू झाला 2 दिवसामध्ये? एकविरेच्या समोर उद्धव ठाकरेंच्या समोर गेलेले राजू खांडबोर 2 दिवसात बदलले आणि शिंदे गटात सामील झाले। जय महाराष्ट्र। मी पक्षाचा तालुका प्रमुख या नात्याने त्यावेळेस आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला। एकविरा देवीच्या तिथं आरती केली, त्याच्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कामशेट या ठिकाणी झाली। नंतर आम्ही मातोश्रीला देखील गेलो होतो। बैठक झाल्यानंतर 2 दिवसांनी खासदार साहेब मतदारसंघामध्ये आले आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो 7-8 जण। भेटल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही असा निर्णय घेतला आहे, नक्की का निर्णय घेतला? त्यांनी सगळी वस्तुस्थिती समजून सांगितली। ती वस्तुस्थिती याआधी देखील माझ्यामार्फत ज्यावेळेस शिवसंपर्क अभियान मावळमध्ये झालं, जे काय मुंबईमधले निरीक्षक आले होते त्यांना मी देखील ती स्थिती समजून सांगितली होती आणि त्यांनी शेवट सांगितलं, आपण पक्ष सोडत नाही, आपण शिवबंधन सोडत नाही, आपले दैवत वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहोत आणि त्यामुळं कुठंतरी जनतेची कामं झाली पाहिजेत आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा ही मागणी वारंवार होत असताना पक्षाने ती मागणी त्याच्याबद्दल विचार केला नाही किंवा काही प्रत्युत्तर दिलं नाही। अशा अनेक त्यांनी वस्तुस्थित्या समजून सांगितल्या आणि मग तिथूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं करून दिलं आणि बोलणं करून दिल्यानंतर आम्ही देखील विचार केला की पक्ष न सोडता आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे समोर आपण राहिलं पाहिजे। नाही, पण तुम्ही असं म्हणताय की खासदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट मागत होतं ह्या आपल्या लोकसभेचं, मावळ लोकसभेचं, पण मावळ लोकसभा खासदारकीला राष्ट्रवादी वेगळं लढत होतं, तुम्ही वेगळे लढत होते, मग इथं तो दोष येतोच कुठून? पण आता महाविकास आघाडी झाली होती की 2.5 वर्षापासून, पण वेळ आहे ना, अजून 1.5 वर्षाचा कालावधी बाकी होता। ह्या घटनाक्रमामध्ये हा विषय कुठून आला? त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्या बातम्या दिल्याच होत्या की वारंवार हा मतदारसंघ पार्थ पवारांसाठी मागितला जात होता आणि आम्ही देखील हाडाचे शिवसैनिक आहे ना, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहे। पण खासदार श्रीरंग बारणेंना जरी दिला असता तरी काय ते बिनविरोध होणार होते का? कोणी ना कोणीतरी ते उमेदवारी घेणारच होते ना, मग तो विषय येतोच कुठून? खासदार बारणे काय बिनविरोध मागत होते का लोकसभा? नाही, बिनविरोध कोण माणूस जात नाही, एक ध्यानात घ्या। पण ज्या वेळेस पक्षाची बाजू ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे होती त्या पद्धतीने वरिष्ठांनी मांडली नाही, हा एक विषय होता त्यांचा आणि त्यांनी समजून सांगितलं की आपल्याला कशा स्वरूपात जायचं। आणि आम्ही देखील, माझ्या समवेत उपजिल्हा प्रमुख माजी सभापती शरदराव होळावळे होते, परत अंकुश भाऊ देशमुख होते संघटक, मी होतो, त्याच्यानंतर आमचा सुनील हागवणे होता, त्यानंतर आमचा धनंजय नवगणे होता, असे अनेक जण होतो की आम्हाला ते पटलं। आम्ही खासदार साहेबांबरोबर आणि राहण्याचा निर्णय घेतला आणि मी स्वतः तिथून आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आयरांना देखील हे सांगितलं, असं काय लपून छपून असलं काही केलं नाही। मी बाळासाहेबांचा सैनिक आहे आणि आमचा देखील काही इतिहास आहे, त्यामुळं आम्ही शिवसेना आजही सोडलेली नाही। मग तुमचं एकमेव असं कारण होतं की तुम्ही उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेकडे गेला, ती फक्त खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांची लोकसभा। हे बघा, एक ध्यानात घ्या, खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना आम्ही मतदान केलंय, त्यांच्याबरोबर अनेक वर्षापासून मी स्वतः काम करतोय, माझ्यासह अनेक जण त्यांच्याबरोबर काम करत आहेत। काम करत असताना विकास झाला पाहिजे। शेवट 2.5 वर्षापासून आम्ही देखील सांगत होतो कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये आपला मुख्यमंत्री, आम्हाला आनंद आहे त्याचा, पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत, पण नंतरच्या घडामोडीमध्ये मावळ शिवसेनेला, मी तर इतर नाही सांगत, काय वागणूक मिळाली ही मला माहिती आहे। शासकीय कमिट्यांमध्ये देखील आमच्या कमिट्या काही घेतल्या, देहूमध्ये आमचं काय केलं
शासकीय यंत्रणेचा कसा आमच्या विरुद्ध देहूमध्ये वापर केला, इतर ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना कसा त्रास दिला, हे सगळं मी वरती सांगितलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मी बारणे साहेबांबरोबर आणि पक्षाबरोबर आहे असं सांगितलं. नाही, पण तुम्ही आता जर का विकासाची गोष्टी करताय, खासदार श्रीरंगप्पा बारणे विकास, पण कालच तुमच्या एका ज्येष्ठ नेत्याने असं म्हटलंय की मावळचा विकास नाही झाला, जे शिवसेना सोडून गेले त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी ते गेले. आता आमचा काय विकास झाला, आम्ही सदन आहे घरातले, ज्यांची पोटं पाणी पक्षाच्या जीवावर चालतात त्यांनी आम्हाला बोलू नये. आजच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी लहानपणापासून शिवसैनिक आहे. मी पक्षाच्या जीवावरती कुठं एक पावती मला दाखवा पक्षाची. मी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा आहे ना, हे पावते गोळा करून करतात. यांच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, हे जामिनावरती बाहेर आहेत. जे गार्गे एंटरप्राइजेसवाले दुर्दैवाने मयत झाले, त्यांच्याकडून दर महिना किती घेतो तर असे किती असतील. त्याच्यामुळं मला त्याचा हे नाही, मी सदन आहे, भुके मरेल, पण ही असली चुकीची कामं पक्षाच्या जीवावर मी केली नाही. जी करतात ना त्यांचं त्यांना लक लाभो. पण आत्ताची वस्तुस्थिती काय आहे, आत्ताची परिस्थिती मावळमधल्या शिवसेनेची काय आहे? मावळ शिवसेना हे बघा, काँग्रेस राष्ट्रवादीच्या भांडणामध्ये मावळ शिवसेनेने तग धरलेला आहे, हे मान्य करायला लागेल. मी देखील अनेक वर्ष या संघटनेत काम केलं आहे. अनेक पदाधिकारी माझ्याबरोबर प्रेमाचे स्नेहाचे संबंध आज तागायत आहेत. त्याच्यामुळं संघटना ही संपणार नाही, कुठला पक्ष संपत नाही, एक ध्यानात घ्या. पक्ष राहणारच आहे. आणि मावळ शिवसेनेची वाटचाल योग्य दिशेने पहिली कशी होती ती माहीत नाही, पण नंतर खरी जी खासदार श्रीरंगप्पा बारणे हे आल्यापासून जी आपण पाहतोय ती योग्य दिशेने चालू आहे. तर आता तुम्ही गेलेत, 7-8 पदाधिकारी तुमच्याबरोबर घेऊन गेलेत, आगामी काळामध्ये अजून कोणी तुमच्यासोबत जायला आहे का? हे बघा, मी त्या दिवशी देखील 1-2 जणांचा प्रवेश घेतला त्याच्यामध्ये. अनेक जण येणार आहेत, येतील, हे तुम्हाला येत्या काही काळामध्ये कळेल. पण आत्ता सध्या आम्ही गेलेलो आहे आणि भविष्याचं तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये कळेल काय होईल ते. शेवट वरच्या लेवलचं राजकारण हे वरती मिटलं पाहिजे, ह्या भूमिकेचे सर्वप्रथम आम्ही आहोत. आणि आम्ही काय कुठं पक्ष फोडला नाही किंवा मी स्वतः कोणाला म्हणलं नाही, कोणाच्या घरी जाऊन बसलो नाही, ये. माझ्या घरातले देखील काही लोक आज देखील पक्षाच्या बैठकीला जातात. मी स्वतः सांगत असतो जा म्हणून. मी साहेबांबरोबर खासदारांबरोबर राहून पक्षात राहण्याचा निर्णय आधीच घेतलेला आहे. आता तुम्ही बोलता बोलता असं म्हणताय की मावळमध्ये ज्या प्रकारे शिवसैनिकांना त्रास दिला जात होता आत्ताच्या ह्या महाविकास आघाडी सरकारमध्ये, कोणत्या प्रकारचा त्रास होता एकदा स्पष्ट सांगा. आणि ते मेन कारण, दुसरं एक कारण ते असू शकतं का? आता त्रास ज्या दोन वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या ना, त्या निवडणुका कशा पद्धतीने लढल्या गेल्या आणि कसा त्रास झाला हे प्रत्येक पदाधिकाऱ्याला माझ्या माहिती आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला देऊचं उदाहरण दिलं आहे. इतर छोट्या मोठ्या ज्या नियुक्त्या होत असतात शासनाच्या, आमची मार्केट कमिटीची 2 नावं होती, आमचा सुरेश गायकवाड आणि किसन तरची, ती 2 नावं तुम्ही घेतली नाही. रेशन कार्डवरती आमची ग्रामीणमधली 2 नावं होती, त्याच्यामध्ये मी माझ्या महिला आघाडीच्या माझ्या भगिनी अनिताताईचं नाव टाकलं. माझा एक सहकारी होता चंद्रकांत भोते, त्याचं नाव टाकलं, ते नाव कट केलं, दुसऱ्याचं तुम्ही नाव टाकलं. अशा अनेक घटना आहेत ना सांगण्यासारख्या, त्याच्यामध्ये आम्हाला स्थानच दिलं नाही. तुमच्या कमिट्या आहेत त्या तुमच्याच, ज्या आमच्या कमिट्या होत्या ना त्या पण तुम्ही घेतल्या. पण ते राज्यात मुख्यमंत्री तुमचे होते, सरकार तुमचं होतं, पुण्यात महाविकास आघाडी होती. मग हे सगळं तुम्ही वरिष्ठांना सांगू शकत होता, तेव्हाच्या तेव्हा हे सगळं करून घेऊ शकत होता. तुमच्याकडे मंत्रिपदं होते, हाकेच्या अंतरावर तुमचे खासदार होते, तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलले नाही. आणि जेव्हा आता तुम्ही थेट उद्धव ठाकरेंना सोडून जाताय तेव्हा तुम्ही मावळचं राजकारण यामध्ये आणताय. हे बघा, ह्या आधी देखील मी सांगितलं होतं वरिष्ठांना आणि ह्या आधी देखील माझी पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळेस देखील मी सांगितलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली पाहिजे. खालपासूनच्या वरपर्यंतच्या निवडणुकीमध्ये जिथं शिवसेनेची ताकद आहे ना तिथं तुम्ही शिवसेनेला घ्या, जिथं खरंच राष्ट्रवादीची ताकद आहे तिथं राष्ट्रवादीला घ्या, जिथं काँग्रेसची ताकद आहे तिथं घ्या, पण घ्या. आणि जिथं तिघांची पण ताकद नाही, वेगळा पक्ष लढतोय, तर तिघांनी एक आलं पाहिजे. मी पूर्वी देखील बोललो होतोय, आता नाही, याच्या आधी देखील बोललो होतो, पण आम्हाला काहीच त्याच्यामधलं भेटलं नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी नुसते लढले आणि आमचा कशा पद्धतीने पराभव केला आमचा आम्हाला त्यामध्ये माहिती आहे. खांडवर साहेब,
तुम्ही म्हणता निष्ठावंत कार्यकर्ते मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. ही निष्ठा म्हणजे नक्की काय? निष्ठावंत कार्यकर्ते म्हणजे नेमके कोणते कार्यकर्ते असतात? आता निष्ठावंत म्हणताय. मी निष्ठावंतांची व्याख्या सांगतो की आता काहींनी काल मी पत्रकार परिषद पाहिली, त्यांनी आमच्यावर टीका केलेली पण मी पाहिली. निष्ठावंत आहे. 2014ला बाबर नको बारणे ही मागणी कुणी केली हो? राजू खांडबोरनी नाही केली. ज्यांनी काल टीका केली ना परवा, त्यांनी सर्वात पहिले मागणी केली. तुम्ही मच्छिंद्र खराटेंचं नाव घेताय. मला तर त्याचं नाव पण नाही घ्यायचं, पण तुम्हाला सांगतोय मी तर बाबरांबरोबर काम करत होतो असं सांगत होते सगळ्यांना. पक्षाच्या खासदाराचं काम केल्यानंतर त्या खासदाराबरोबर फिरणं, त्या खासदाराबरोबर जाणं काय गैर आहे हो? 2009ला तुम्ही त्या माणसाला उमेदवारी द्या कोण म्हणले? हेच त्यावेळेस प्रभारी जिल्हा प्रमुख झाले. तुम्ही उमेदवारी त्यांची मागता, परत त्यांच्याबरोबर बी नसल्यानंतर परत 2014ला तुम्ही बारण्याची पण उमेदवारी मागता, परत त्यांच्याशी बी नसतं. बरं तुम्ही निष्ठावंत आहे ना, तुम्ही आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे खरंच सैनिक आहात ना, आदरणीय उद्धव साहेबांचा आदेश मानताना. मग 2019ला आता तर चला बारणे शिंदे गटात गेले, 2019ला का नाव तुम्ही त्यांचा प्रचार केला? निष्ठावंत म्हणताना तुम्ही स्वतःला. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह होतं ना त्यांचं. बरं ते पण जाऊ द्या. त्याच्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, भारतीय जनता पार्टी शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवल्या ना. तुम्ही जिल्ह्याचं पद भोगलं होतं, माझे जिल्हा प्रमुख होतात तुम्ही त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता. मग तुम्ही काम कोणाचं केलं सांगा हो? तुम्ही काम कोणाचं केलं? अहो ते पण जाऊन द्या. तुम्ही निष्ठा सांगताना आज आम्हाला म्हणतात हा गद्दार आहे, हा निष्ठावंत नाही आहे. पक्षात राहून किती वेळा गद्दारी केली तुम्हाला सांगतो. चला, मागच्या 2017ला ज्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होती, त्यावेळेस तर 1 महिना आधी माझ्यावर स्थगिती आली, मी त्याचा पण उल्लेख करेल. मग बाबुराव वायकर हे जिल्हा परिषदला वरती उमेदवार, आमचा अनिकेत घुले, त्याच्या माझे चांगले अनिकेत घुलेला उमेदवारी दिली पक्षाने. खाली वडगावला धनंजय नवघणे आणि खटकाळ्याला आमच्या मीनाक्षीताई चव्हाण. ते ओबीसीमधून, हा ओबीसीमधून आणि वरती ओपनची जागा होती. यांनी तत्कालीन त्यावेळेचे संपर्क प्रमुख होते अमोलजी कोल्हे आणि सचिव खासदार विनायकजी राऊत यांच्या माध्यमातून यांनी पत्र लिहिलंय. बरं आता जे सांगतात ना की बाबा त्यांनी जाऊन एकविराची तिथं शपथ घेतली, बदलले, त्यांनी एकविराची तिथं जाऊन सांगावं हे खोटं आहे म्हणून पत्र लिहिलं की आपण बाबुराव वायकरांना पुरस्कृत करू, ते निवडून आल्यानंतर ते पक्षात प्रवेश करतील. आणि यांनी देखील प्रतिज्ञापत्र लिहून दिलं. बाबुराव वायकरला शिवसेनेने पुरस्कृत केलं. बाबुराव वायकरांचे खालचे अपक्ष उमेदवार, त्यांना शिवसेनेची मतवरती हवी होती. खालचे 2 उमेदवार ते त्यांचे चालवत होते, शिवसेनेचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. ही गद्दारी नाही. 2014ला ज्यावेळेस शेखर भोसले यांना त्यावेळेचे संपर्क प्रमुख गजाननजी कीर्तीकर साहेबांनी AB फॉर्म पाठवून दिला, त्यावेळेस शेखर भोसले भाजपचे उमेदवार, भाजपचे आपल्याकडे येत होते शिवसेनेकडे. त्यावेळेस मला एक सांगा, लढत झाली असती. बाळा बेगडे 2009ला निवडून आले होते, माऊली भाऊ दाभाडेंना राष्ट्रवादीने तिकीट दिलं होतं आणि शिवसेनेकडून सगळे पक्ष वेगळे लढत होते, काँग्रेसकडून किरण शेट गायकवाड होते. आत्ता यांना 17,000 मते झाली. ती त्या दिवशी म्हणत होते शिवसेनेचे 40,000 मते. मग त्या मतांमध्ये शेखर भोसले आल्यानंतर वाढ झाली असती का? झालीच असती ना. पण तुमच्या हट्टापायी आदरणीय नीलमताई गोरेंना तुम्ही घेऊन गेले मातोश्रीवरती. तुम्ही सांगितलं की बाबा ती जागा काय आपली येणार नाही, तिथं किती केलं तरी उमेदवार पडणार आहे, मी दगडावर डोका आपटतोय, मला ती द्या. एक प्रकारची सेटलमेंट केली भारतीय जनता पार्टीबरोबर. त्यावेळेस त्यांचा उमेदवार यदा कदाचित पराभूत झाला असता, माऊली दाभाडे विजयी झाले असते आणि शेखर भोसलेंचा AB फॉर्म खासदार श्रीरंग बारणेंना रात्री उद्धव साहेबांनी फोन केला, तो AB फॉर्म मच्छिंद्रला द्या म्हणून. ही गद्दारी नाही? अशी किती उदाहरणं देऊ तुम्हाला? खांडबोर साहेब, विषय हा आहे की हे सगळे तुमच्या पक्षातले वाद आहेत. प्रत्येक पक्षामध्ये वाद असतात, ते कधी ना काहीतरी चावट्यावर येत असतात. पण ज्या पक्षाच्या नावावरती आपण मोठे झालो, ज्या पक्षाला आपली स्वतःची ताकद म्हणून आपण मानतो, ज्या पक्षासाठी आपण कष्ट घेतलेले असतात उभा करताना, तो पक्ष, त्या पक्षाचं घराणं जेव्हा ढासळत असतं तेव्हा थोडे वाईट वाटत नाही? आम्हाला वाईट वाटतंय ना. मी पण सैनिक आहे हो, माझ्या हातात पण शिवबंधन आहे. आम्ही शिवसेना सोडली नाही.
आणि कुणी म्हणावं यांनी शिवसेना सोडली. आज एक वाक्य दाखवा कुठंसुद्धा या माणसाचं की मी शिवसेना सोडली. आमच्या रक्तात शिवसेना आहे काय. पण आता हे जे चाललं आहे ना, आम्ही पक्षप्रमुखांना आम्ही सोडलेलं नाही. आम्ही पक्षात राहून खासदार श्रीरंग बारणे साहेबांबरोबर आहे एवढंच बोललो आहे. आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये शिवसेना सोडली नाही, आम्ही निष्ठा सोडली नाही. आम्ही अनेक वर्ष निवडणुका लढवल्यात या पक्षाच्या चिन्हावरती. काहींनी आता जे बोलतात ना ते पक्षाच्या चिन्हावरती सुद्धा घरातले उमेदवार त्यांनी लढवले नाही. ते आता मला त्या दिवशी काहीतरी म्हणत होते की या बाबरांच्या वेळेस यांच्या पोलिंगचं मतदान किती आहे दाखवा. अहो तुमच्या घरात तुम्ही जिल्हा प्रमुख असताना तुमच्या घरातल्या उमेदवाराला 285 वोटिंग होतं खंडाळ्यामधून आणि काँग्रेसचा उमेदवार 1000 मतांनी निवडून येतो. तुम्ही जे खूप हुशार आहात असं सांगताना विद्वान आहात, ती हुशारीने विद्वान की तुम्ही तुमच्या वार्डात वापरली ना, तुम्ही नगरसेवक व्हाल. हे निष्ठा आम्हाला सांगतात ना. यांचा सक्का भाऊ मनसेमध्ये आहेत, माझे चांगले संबंध आहेत मंगेश भाऊशी, भालचंद्र अण्णाशी माझे चांगले संबंध आहेत. बिचारा ह्यांच्यामुळं पराभूत होतो. हे तुम्ही एकीकडे म्हणता आम्हाला वाईट वाटतंय, आम्ही शिवसेना प्रमुखांसोबत आहोत, पण ज्यांनी त्यांचं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं, त्यांची खुर्ची काढून घेतली, त्यांचं राज्यातलं सरकार पाडलं, त्या लोकांसोबत एकीकडे जात आहे आणि एकीकडे म्हणताय आम्ही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती पण आहे. हा बघा, आम्ही ठाकरे परिवाराचं खरंच तुम्हाला मी सांगतो आमचे उपकार आहेत. उगाच राजकारण गलिच्छ करायचं म्हणून केलं नाही. एक फक्त निर्णय आमचा असा आहे की बाबा मी पक्षात आहे. भले आता आम्हाला कोण काय म्हणत असतील तो भाग वेगळा, मी त्याला हे पण उत्तर पण द्यायचं मला खरं नव्हतं. पण एक 5-6 दिवसापासून 7-8 दिवसापासून जे चालू आहे चर्चा की बाबा बोललं पाहिजे तुमच्या आमच्यासारखे मनमोकळं केलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. शेवटी त्याच्यामुळं आज तुमच्या समोर येण्याची वेळ आली. पण आम्ही आजही सांगतो तुम्हाला, आजही पक्षामध्येच आहे. माझ्या घरात आजही उद्धव साहेबांचा फोटो आहे, बाळासाहेबांचा फोटो आहे. आजही आमचा परिवार शिवसेनेसोबत आहे. आम्ही असे आरेगरे नाही. फक्त खासदार साहेब, आता मला सांगा त्या माणसाबरोबर काम करत असताना आता अनेक काही कामं रखडलेली आहेत, अनेक गावाचे फंड आहेत, अनेक कामं आहेत, ती पूर्ण करून घ्यायची आहेत ना. आम्हाला जावं लागणार आहे. आता मी पक्षात अरे हा परत बारणेकडे जातो, हा असं करतो, आमचे चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा आम्ही स्पष्ट सांगितलं सचिन भाऊंना, स्पष्ट. आणि एवढंच नाही, माझे सर्व सहकारी मावळ विधानसभेतले या सगळ्यांना सांगितलं की बाबा असा निर्णय आम्ही पक्ष काय सोडत नाही, पण आपण बरोबर राहण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. शेवटचा प्रश्न, अगदीच आता मावळामध्ये चलबिचल चालू आहे, तुमचे काही नगरसेवक आहेत किंवा सामान्य जनता आहे जे शिवसैनिक आहेत, काय सांगसाल? नाही, चलबिचल नाही म्हणता येणार. सगळे शिवसेनेसोबत आहेत. अगदीच काय एखाद्याला शिवसेना म्हणजे कोणाच्या सोबत? हे बघा, शिवसेना 4 अक्षराचा पक्ष आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उभा केलेला पक्ष आहे. आम्ही त्या सर्वांचे सैनिक आहोत. आम्ही जरी आता बारणेंबरोबर असलो म्हणजे काय आम्ही काय दुसऱ्या पक्षाचा झेंडा अजून हातात घेतलेला नाही आणि घेणार नाही. पण मावळमधली शिवसेना जी आहे ना, ती कोणाच्या मालकीची नाही आहे. मी माझ्या मालकीची समजू नये. पॉवर ऑफ पॅटर्ननी कुलमुक्तेर आम्हालाही दिलं नाही आणि जे आता म्हणतात ना त्यांनाही दिलं नाही. काय आम्ही असताना गडबाजी करत होतो असे काही लोक म्हणत होते ना, आम्ही गेलो आता का गडबाजी होते? जे आता वडगावमध्ये आंदोलन केलं कोश्याऱ्यांच्या विरोधामध्ये किती लोक होती हो? 25. आणि ज्यावेळेस निष्ठावंतांचा मेळावा झाला किती जण होती हो? परत तुम्ही सुमन पॅलेसला बैठक घेतली किती जण होती हो? गडबाजी कोण करतं? आम्ही. जे आता आहेत ना, जी खरंच गडबाजी करतात ना, यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. यांनी वेळोवेळी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे. माझ्याकडं असे काही पुरावे देखील आहेत. 2014ला मी स्वतः प्रचार केलेला आहे माझं पटत नसताना. मग आपला उमेदवार धनुष्यबाण आहे, आपलं पटू ना पटवं, आपला पक्षाचा उमेदवार कोण तर धनुष्यबाण, याचं काम करायला पाहिजे. आणि मावळमधली शिवसेना एका कोणामुळं नाही, ही आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं आजही एक संघ आहे. मी जरी ठाकरे साहेबांबरोबर म्हणजे असं काय बोललो नाही काय नाही, मी आदरणीय बारणे साहेबांबरोबर जायचा जरी निर्णय घेतला असता, माझ्यासमोर सगळेजण जरी असली तरी मावळची शिवसेना ही ठाकरे साहेबांबरोबर आहे. पण आता तुम्ही म्हणताय माझं धनुष्यबाणावर प्रेम आहे, धनुष्यबाण चिन्ह सोबतच आम्ही जातो. भविष्यामध्ये चिन्हावरून वाद झाला आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरेंसोबत राहिला तर नाही, या जरतरच्या गोष्टी वरच्या लेवलच्या
ते वरच्या लेवलचं आहे. ते चिन्ह काय आणि काय काय नाही झालं तर काय भूमिका असेल कुठले चिन्ह हे धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिलं तर अहो जर तरच्या अजून तसलं काय विषयच नाही ना. हा कोर्टाचा विषय आहे ना. नाही, वाद चालू आहे ना. कोर्टाचा तुम्ही विषय आहे ना. तुम्ही- मी पक्षाशी कधीच हे करणार नाही. मी पक्षाचा जो चिन्ह आहे ना त्याच्याबरोबरच राहणार. हे तुम्हाला आता पण मी सांगतो. मग तुम्हाला असं वाटतंय चिन्ह इकडे जाणार आहे कुठलं चिन्ह इकडे जाणार आहे कोणाकडे जाणार आहे मला सांगा ना तुम्ही. जाणार आहे असं वाटतं. असं मी तरी नाही ना ऐकलं. मी तरी ऐकलंच नाही ना त्यांच्याकडे जाणार आहे का काय आहे. त्यांनी अजून कुठं ते म्हटले नाही किंवा बारणे साहेब म्हणले नाही किंवा मी अजून ऐकत नाही चिन्ह यांच्याकडे गेलं चिन्ह त्यांच्याकडे गेलं. अहो बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून शिवसेना उभी केलेली आहे काय आणि त्याच्यामध्ये रोज पाठीत खंजीर खुपसणारे आज देखील इथं फिरता येते. आम्ही निष्ठ आमची निष्ठा मोजून आहे. मी देखील पराभव होत असताना देखील पंचायत समितीची निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढलो. पराभव होत असताना देखील पत्नीची निवडणूक धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढलेलो आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुका त्या चिन्हावर होत नाही. मी मला स्वतःला सिद्ध केलेलं आहे ग्रामपंचायतला. माझ्या पत्नी निवडून आलेली आहे माझे वडील निवडून आलेले आहेत. माझ्या आता भावाची पत्नी ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधित्व करते. आम्ही सगळे शिवसेना पक्षाशी अजून देखील निगडीत आहे. काय भविष्यात काय काय अजून रोज नवीन नवीन ऐकायला येतं. पण ज्यांनी कुणी आता जे काय पेरतायत ना ते त्यांना माझं एकच सांगणं आहे की बाबांनो तुम्ही 16 वर्ष पक्षाची वाट लावली आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो सचिन भाऊ आज चला आम्ही गेलो बारणे साहेबांबरोबर. एकनाथ शिंदे साहेबांची ॲम्ब्युलन्स कोणाकडे आहे हो. खरे गद्दार कोण. नाही, पण ती ॲम्ब्युलन्स ते एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सोबत होते तेव्हाची ॲम्ब्युलन्स. बर मग ती आता एक शिंदे साहेब गेले मग ॲम्ब्युलन्स परत करून दाखवा की तुम्ही निष्ठावंत आहे ना. मग याच्या आधी 8 दिवसापूर्वी शिंदे साहेबांच्या नंदनवन बांगल्यावर डोकं टेकवायला कोण गेलं होतं सांगा की जनतेला कोण गेलं होतं ते. तुम्ही तिकडं पण जायचं त्यांची ॲम्ब्युलन्स पण घरात ठेवायची आणि इकडं निष्ठेच्या गोष्टी सांगायच्या. आम्हाला तसं सांगू नका. आमचं घरदार त्याच्यावर चालत नाही. काय शेती पिकू वेळेला घरात बसू ते म्हणतात ना बाळासाहेबांचं वाक्य बुक्के मरेंगे पण आकड नाही छोडेंगे. हे असलं पक्षाच्या जीवावर आम्ही केलं नाही. कालही तुम्हाला सांगतो मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आजही बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि उद्याही बाळासाहेबांचा शिवसैनिक राहणार आहे. हे होते शिवसेनेचे राजू खांडबोर. राजू खांडबोरांची भूमिका जरी आपल्याला थोडीशी कन्फ्यूज करणारी असेल. मी आत्ताही शिवसेनेसोबत आहे पूर्वीही होतो आणि इथून पुढेही राहील. पण कोणत्या शिवसेनेसोबत राहील हे मात्र ते अजूनही स्पष्ट करत नाही आहे. कोणत्या चिन्हावर चिन्ह जर इकडे तिकडे गेलं तर कोणासोबत राहील हेही ते स्पष्ट करत नाही आहे. त्यांच्या बोलण्यातून पुन्हा एकदा शिवसेनेची मावळातली गटबाजी जी आहे ती देखील चव्हाट्यावर येते. ते शिवसेनेतून शिंदे गटामध्ये का गेले तर लोकसभेला खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या तिकिटावरून जो वाद चालू आहे त्या वादातून ते बारणे गटाशी किंवा शिंदे गटामध्ये गेलेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मावळ मतदारसंघामध्ये शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जात होती. म्हणजेच मावळचे आमदार असतील किंवा त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जाते. ते देखील कारण त्यांच्याकडून एक पुढे येतं आहे. परंतु या सगळ्यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांची फरफड होणार आणि मावळात पुढील काळामध्ये शिवसेना अजून जोमाने वाढते की असलेल्या शिवसेनेचं या सगळ्यांच्या राजकारणामध्ये खच्चीकरण होतं हे पाहणं देखील आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन दत्ता मास्करसोबत मी सचिन शिंदे, तळेगाव दाभाडे.